आला आहे. येस. काय सांगाल? ची आम्ही वाट बघत होतो की कधी फेस्टिवल आम्हाला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होता येईल, आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की हमसफरला मिफ 2026मध्ये ऑफिशियल सिलेक्शन होऊन त्याचं छान स्क्रीनिंग झालं आहे काल, आणि लोकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद होता. फिल्म्स क्रिटिक्स होते, स्टुडंट्स होते, सिनेमाप्रेमी होते बघायला आलेले. तर ह्या सगळ्यांचा अतिशय छान प्रतिसाद बघून आम्हाला खूप समाधान मिळते. पूर्ण टीम आली होती. आमचे प्रोड्युसर नरेंद्र फिरोदिया होते, त्यातले प्रमुख ॲक्टर विजय पाटकर सर होते, आणि सगळ्या टीमला एक खूप समाधान आणि आनंद आहे की याचं छान स्क्रीनिंग या मोठ्या फेस्टिवलमध्ये झालं. जे आपण सांगतो की छोट्या विदर्भाच्या दृष्टीने अहिल्यानगर मोठा जिल्हा आहे, मात्र या जिल्ह्यातनं अशा प्रकारचा एक चित्रपट तयार होतो आणि तो एफएमध्ये देखील प्रदर्शित झाला होता आणि फिल्ममध्ये दखल घेतली जाते. बदलती चित्रपट बनवण्याच्या पद्धतीकडे कसं पाहतो? हां, ॲक्च्युली अहिल्यानगरमधनं आम्ही पूर्वी कुंकुमार्चन म्हणून लघुपट केला होता, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, 68वा राष्ट्रीय पुरस्कार बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यूजसाठी. आणि त्यानंतर आम्ही वेगवेगळे प्रयोग करत राहिलो कायम. आणि आत्ता जो सिनेमा आपण केला आहे हमसफर म्हणून, तर तो बघाल तर तो एक वेगळ्या पद्धतीचा आहे, ज्याच्यामध्ये आम्ही एक्सपेरिमेंट केला आहे. आणि तो एक्सपेरिमेंट मला असं नेहमीच वाटतं की शॉर्ट फिल्म हे असं माध्यम आहे ज्यात आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट करू शकतो. सिनेमांमध्ये कमर्शियल गणितांमध्ये गोष्टी खूप बदलतात, तर असा एक्सपेरिमेंट करून चांगल्या गोष्टी बनवणं हा एक टास्क पण असतो. आणि त्याच्यामध्ये जेव्हा सगळी टीम एकत्र येऊन चांगलं काम करते त्यावेळेस त्यांच्या योगदानातनं एक चांगला प्रोजेक्ट तयार होतो. तर एक नवीन पद्धतीनं, वेगळ्या पद्धतीनं आम्ही हा सिनेमा बनवला आहे. तुम्ही बघितलं तर त्याचा रिस्पॉन्स चांगला जास्त काय, कारण ह्यात स्टोरी टेलिंग आम्ही सायलेंट जी ट्रीटमेंट आहे ती वापरली आणि स्टोरी टेलिंग त्या पद्धतीनं केलं आहे. मी त्याच प्रश्नावरती कोणताही डायलॉग त्यामध्ये नाही आहे. येस. पण चित्रपट हा बांधून ठेवतो प्रत्येक प्रेक्षकाला. आम्ही टीव्हीमध्ये देखील बघितला होता. येस. हे कसं सुचलं, या संकल्पना कोणाची होती? ॲक्च्युली माझं म्हणजे आपण म्हणतो ना की गोष्टी आपल्या मनातनंच जन्म घेतात, तसं आहे की जेव्हा ही हमसफर गोष्ट करायची ठरली त्यावेळेस ही गोष्ट आजोबांची आणि एका जुन्या रेडिओची आहे त्यांच्या. तर मला माझ्या आजोबांचा एक खूप जुना ट्रान्झिस्टर एकदा सापडला आणि त्यांनी तो आयुष्यभर जपला होता. आणि मग ती एक मेमरी मला आठवली की लहानपणी ते सतत त्या ट्रान्झिस्टरबरोबर असायचे, ते मॅच बघायचे, गाणं ऐकायचे, दिवस सगळा त्याच्याबरोबर असायचा. आणि त्याचं मूल्य खरं कळत नव्हतं लहान असल्यामुळं, पण मी एक दिवस तो लपवून ठेवला. आणि तो लपवल्यानंतर त्यांची अस्वस्थता लक्षात आली आणि मग तो त्यांना परत दिला. तर नाही, हा मला खूप वर्षांनी आत्ता सापडला. आणि काही गोष्टींच्या मनावर एक दिग्दर्शक म्हणून प्रभाव होत आहे, जसं की आपल्याकडं राजा हरिश्चंद्र असेल झालेला, दादासाहेब फाळकेंचं मोठं योगदान आहे जे फादर ऑफ इंडियन सिनेमा, त्यानंतर पुष्पकसारखा सिनेमा आहे आणि आर्टिस्टसारखी फिल्म आहे. तर ह्या अनेक फिल्म्सना मनावर एक गारूड होतं. आणि बऱ्याच दिवसानंतर एक अशी गोष्ट मिळाली ज्या गोष्टीला संवादाची गरज नाही आहे, जे आपण म्हणतो की थिंग्स दॅट आर रिअल ऑलवेज गिवन अँड रिसिव्ड इन सायलेन्स. आपल्या नगरच्या मेहरबाबांचं फार चांगलं वाक्य आहे. तर ना ते मला नेहमी ही गोष्ट करताना आठवत आलं की नाही, ह्याच्यामध्ये आपण सायलेंट स्टोरी टेलिंग करू शकतो, शॉर्ट वाईज स्टोरी टेलिंग करू शकतो. आणि मग ह्या माध्यमामध्ये आम्ही त्याचा प्रयोग केला आणि विजय पाटकरांसारखा एक मोठा माईम ॲक्टर ह्याला मिळणं आणि त्यांचं मोठं योगदान ह्या गोष्टीमध्ये असणं, म्हणून ही गोष्ट एवढी चांगली फुलली. आणि एक खूप चांगली गोष्ट म्हणजे नरेंद्र फिरोदियांसारखा एक व्हिजनरी माणूस जेव्हा ह्याच्या मागं स्ट्रॉंगली उभा राहतो. खरं तर मी काही प्रोड्युसर्सकडे ही गोष्ट घेऊन गेलो असतो तर ते म्हटले असते की आपण ना डायलॉग्सवाली करू ना, एका गणितातली करू ना. पण त्यांनी ही कॉन्सेप्ट समजून घेतली. ते खूप क्रिएटिव्ह तर ते आहेतच आहेत, पण ना त्यांचं व्हिजन खूप मोठं आहे आणि त्यांनी सांगितलं की ही बनवूयात, अतिशय उत्तम बनवूयात. आणि त्यामुळे हे सगळं घडत गेलं. आणि ह्यात आम्ही अहिल्यानगरचे बरेचसे कलाकार घेतलेत. मला फार सांगायला आनंद होतो की ह्याच्यामध्ये पुष्कर तांबोळी म्हणून आहे, त्यांनी चांगलं काम केलं आहे. पूजा आमची एक चांगली कलाकार आहे अहिल्यानगरची, त्या पूजानी काम केलं आहे. कान्हा तिवारी एक आहे. प्रद्युम्न गायकवाड हा आपल्या अहिल्यानगरचा आहे, जो आत्ता व्यावसायिक रंगभूमीवर नाटक करतो, ज्यांचं नाटक खूप गाजते, चांगला दिग्दर्शक आहे, त्यांनी चांगलं काम केलं आहे. नगरच्या बालकलाकारांनी ह्याच्यामध्ये काम केलं आहे. अनंत जोशी, पी डी कुलकर्णी यांच्यासारखे सिनियर ॲक्टर ह्याच्यामध्ये होते. आणि ह्या सगळ्यांचं एकत्र एक योगदान आहे, म्हणून हे करता आलं. आणि प्रणित मेढे, पुष्कर तांबोळी यांनी याचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, ज्यांचा फार महत्त्वाचा रोल आहे, ते EP म्हणून त्यांनी काम केलं ह्याच्यामध्ये. सो हे मोठं योगदान. आणि मी एक माणूस कधीही विसरू शकणार नाही, जो माझा DOP आहे, ज्याचं नाव आहे गौरव कुलकर्णी. की खरं तर मला असं वाटतं की ते माइंड दोन एकत्र आल्यावर एक चांगला प्रोजेक्ट बनतो, तसं तो आणि मी एकत्र येऊन हे करत गेलो. आणि आदित्य बेडेकरांनी याचं सुंदर BGM केलं. पण एक आहे, ह्या गोष्टीत एक चॅलेंज होतं, जे मला ना ह्याचा साऊंड मिक्सिंगसाठी 2दा साऊंड बदलावा लागला. आणि झालं आहे बऱ्याचदा असं की ते मनासारखं होत नव्हतं, म्हणून रेडिओची गोष्ट आहे, रेडिओचं साऊंड पाहिजे आपल्याला. तर त्याच्यावर मी भरपूर काम केलं आणि मी ते साऊंड 2दा-3दा बदलला. ज्याच्या स्टुडिओत बदलला तो आमचा सारंग आहे. मी मला पाहिजे तसं साऊंड मिक्सिंग करून घेतलं सारंग देशपांडेच्या स्टुडिओत. त्यांनी त्रास सहन करून माझं ते ऐकलं,
पण आज त्याचा इम्पॅक्ट जेव्हा थिएटरमध्ये बघितला त्या साऊंडचा तर तो खूप चांगला आहे आणि आपण केलेलं साऊंड डिझायनिंग मिक्सिंग ह्याचा मला आनंद आहे. AI आपल्याला आता घ्यावाच लागणार, ॲक्सेप्ट करावंच लागणार. येस. या दृष्टिकोनातून भविष्यातला काहीतरी प्लॅनमध्ये आहे का शॉर्ट फिल्म बनवण्याचा? आहे. ॲक्च्युली खरं सांगायचं तर AI शॉर्ट फिल्म बनवलीच पाहिजे. काळ बदलतो आहे. AI आता सगळ्या जागा घेणार आहे नक्की आहे. परंतु एक गोष्ट आहे जी AIचे कॉपीराईटचे रूल क्लिअर नाही आहेत अजून. म्हणजे ज्यांचे सबस्क्रिप्शन्स आपण घेऊ त्यांच्याकडनं AIच्या फिल्म्सचे आऊट काढले तर इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर म्हणून किंवा कंटेंट क्रिएटर म्हणून त्याचे कॉपीराईट आपल्याकडे राहतील का याबद्दल अजून कायद्यामध्ये संभ्रम आहे. मग उद्या एखाद्या मोठ्या फेस्टिवलला आपण जर गोष्टी पाठवल्या आणि त्याचं जर आपल्याला नाही मिळालं तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. ते हे काही मुद्दे आहेत म्हणून अजून त्याच्यातनं ते शिकणं गरजेचं आहे. पण त्याच्या गोष्टी हळूहळू क्लिअर होत जातील. त्यांनी ह्याला अजून ग्रोथ येईल. पण एक AIची मदत आता गाणे बनवण्यासाठी आहे, व्हिज्युअल स्टोरी टेलिंगसाठी आहे, सगळ्या पद्धतीने आहे. एक काळ चांगला असेल पण ना एक गोष्ट फार जबरदस्त आहे. आपण म्हणतो ना की काळाचं चक्र फिरत असतं तसं जिवंत माध्यम जे नाटक आहे किंवा जिवंत माध्यम जे आर्ट फिल्मसारखं आहे की जिथं फार खऱ्या पद्धतीनं स्टोरी टेलिंग आहे तर ते मात्र अबाधित राहील कायम कितीही AIचा कुठल्याही पद्धतीनं अतिरेक झाला तरी.